मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या गॅस टँकर अपघातानंतर महामार्गाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत। तसंच वाहतूक व्यवस्थापनावर सुद्धा जोरदार टीका होतीये। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विशेष 7 सदस्य समिती स्थापन केली आहे। समिती पुढील 60 दिवसांमध्ये सविस्तर अहवाल सादर करेल। यानंतर अहवालामधील शिफारसीनुसार उपाययोजना राबवण्यात जातील। राज्यातील अत्यंत वर्दळीच्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे 5च्या सुमारास गॅस टँकर उलटला। टँकरमधील गॅस गळती थांबवणं आणि टँकर सुरक्षितरित्या हटवणं हे मोठं आव्हान संबंधित यंत्रणांसमोर उभं राहिलं। ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल 32 तास लागले। 32 तास महामार्गावर वाहन चालक वाहतूक कोंडीत अडकून पडलेले होते।